एक फोटो घ्या. माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, महाराष्ट्र पीटीएचा विजय असो, महाराष्ट्र पीटीएचा विजय असो. या ठिकाणी महाराष्ट्र पीटीएचे हे सर्व सदस्य केस तहसील कार्यालयासमोर एकत्र आलेले आहेत. आपल्या सगळ्याला माहिती आहे, गेली एक आठवडाभर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभर खाजगी कोचिंग क्लासेसच्या बद्दल इयत्ता 1ली ते 10वी विद्यार्थ्यांना खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही अशा प्रकारचं बातम्या आणि प्रसिद्धी माध्यमातून या ठिकाणी सांगितलं जात आहे. ॲक्च्युअली ही गोष्ट अतिशय गंभीर आहे, कारण इयत्ता 1ली ते 10वी या मुलांच्या शैक्षणिक आणि संपूर्ण स्पर्धात्मक आणि गुणात्मक शिक्षणाचा पायाभरणी करताना खाजगी कोचिंग क्लासेसचा रोल खूप महत्त्वाचा आहे. मात्र प्रशासनानं किंवा केंद्र शासनानं अचानक अशा प्रकारची नियमावली आम्ही जारी करत आहोत अशा बातम्या देऊन, कारण अद्याप आमच्या हाती तो नियमावली किंवा GR पडलेला नाही, परंतु जर हे असत्य असेल तर शासनानं त्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. कारण यामुळं संपूर्ण विद्यार्थी, पालक आणि खाजगी शिक्षण क्षेत्रातले सर्व क्लास संचालक हे संभ्रमात आहेत. जर ही गोष्ट खोटी असेल तर जिल्हा स्तरावर असलेले माहिती अधिकारी शासनाचे आहेत, त्यांनी याबद्दल खरं तर कन्फर्मेशन किंवा एक आपली स्पष्टीकरण दिलं पाहिजे. मात्र असं होत नाही आहे. त्यामुळं प्रशासनामध्ये आणि सगळीकडेच हा संभ्रम निर्माण झालेला आहे. आमचं म्हणणं असं आहे की केंद्र शासनानं जरूर अत्यावश्यक नियम एक व्यवसाय म्हणून बनवावेत, मात्र तेही फार अन्यायकारक नसले पाहिजेत. जे बाकी क्षेत्राला आहेत तसे योग्य नियम आम्ही मान्य करू, मात्र 1ली ते 10वी क्लासेस घेता येणार नाहीत अशा प्रकारची भूमिका मांडणं हे अत्यंत चुकीचं आहे. हा कोणीच समाजसुद्धा मान्य करणार नाही, कारण शासनाची अशी कुठलीही व्यवस्था सध्या नाही आहे की जी मुलांना घडवू शकते. अगदी शासनाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये पूरक राहून आमचे खाजगी शिक्षण क्षेत्रातले क्लास संचालक आपलं योगदान देत आहेत. हे समाजालाही मान्य आहे, कारण आज आपण पाहू शकताय की या क्षेत्रामध्ये खाजगी क्लासेसची खूप मोठी भूमिका आणि योगदान आहे. म्हणून आज आम्ही सर्व या ठिकाणी केज, कळंब, अंबेजोगाई आणि धारूर या ठिकाणचे सहकारी या ठिकाणी पोहोचत आहेत आणि आम्ही केज तहसील कार्यालयाला माननीय तहसीलदार केज यांना निवेदन देऊन पहिली तालुका स्तरावरून आम्ही सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रात करणार. यानंतर PTA महाराष्ट्र, जिल्हा, विभाग आणि अगदी राज्य स्तरावरची मोठी आंदोलनं करण्याचा निर्धार व्यक्त करत आहे. मात्र ही पहिल्यांदा आम्ही प्रशासन आणि संबंधितांना केंद्र शासनानं ही या माध्यमातून निवेदनातून सूचित करत आहोत की असे निर्णय केंद्र शासनानं अन्यायकारक किंवा तुगलकी निर्णय अजिबात घेऊ नयेत, त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करत आहोत. यानंतर आम्ही केंद्र शासनाच्या दिलं जाणार निवेदन आमच्या वतीनं ते माननीय तहसीलदार यांना पुढं रीतसर योग्य प्रणालीद्वारे देण्यासाठी जात आहोत.